कथासरिता सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी प्रसिद्ध कथा काळी मोड. कथा अण्णा भाऊंची मी दावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी आवाज आहे दावली हो, आर.जे. कृष्ण कृष्ण. काठाची दौलत मी पाहिली. दिवस उगून वर आला होता. त्याची सोनेरी किरण नांदगावाकडे धावली. गावाच्या मध्यभागी असलेल्या देवळावरचा सोनेरी कळस झळाळला. तसा गावचा जुना गावगाडा जुन्या चाकोरीतून धडपडत निघाला. माणसं उठली. त्यांची श्रमशक्ती कार्यक्षम झाली. अवताड्याची सखूबाई देवळात जाऊन परत पाराखाली आली तेव्हा शंकर जंगम काखेत पंचांग दाबून निघाला होता. तर सखूला पाहतच म्हणाला, तुझ्या मुलाची राज चांगली आहे. देवर्षी त्याच्यावर तांदूळ टाकून मोकळी हो. योग बरा आहे. हे ऐकून सखूला आनंद झाला. करावे खटपट असं म्हणून ती पुढे निघाली. तोच कोडिबा डंगारणा आडवा झाला. त्यानंही तोच प्रश्न काढला. म्हणाला, पोराचं लगीन कर. सुनेच्या हातचं 4 घास खा आणि मग मर खुशाल. या शब्दांनी तर सुखूवर अमृत वर्षावच केला. ती हर्षभरीत होऊन पुढे सटकली. आपल्या भीमाचं लग्न लवकर व्हावं, त्याची देखणी बायको घरी यावी, आपण तिला पाहावी, या विचारानं तिचा जीव वारंवावडी झाला. ह्या वर्षी भीमाचं लग्न करायचंच असा तिनं निश्चय केला. सखूला भीमाच्या लग्नाचं वेडच लागलं होतं. मांडव, ती सून, त्या मुंडावळ्या, हेच तिला अगदी स्वप्नात सुद्धा येत होतं आणि रोज सनईचे गंभीर स्वर तिच्या कानात गुंजत होते. आज 20 वर्ष दुःखाच्या डोंगराखाली चिरडलेलं तिचं मन सुखासाठी हबापलं होतं, चरफडत होतं. भीमाचं लग्न म्हणजे आपल्या जीवनाचं साफल्य आणि आत्म्याचं मंगल सुख अशी तिची समजूत होऊन बसली होती. ज्या दिवशी सखूचा नवरा एकाएकी मेला तेव्हा तिच्यावर आकाश कोसळले होते. तेव्हा ती अवघी 20 वर्षाची होती. तिच्या हृदयाशी 2 वर्षाचा भीमा होता. नखा एवढ्या मुलावर आयुष्यभर वैधव्याच्या वनव्यात जळण्याचं खडतर कर्म दैवानं तिच्या वाट्याला आणून दिलं होतं. या गावात विधवा म्हणून जगायचं कसं आणि आबरूदार म्हणून मरायचं कसं, हा प्रश्न तिला भेडसावीत होता. आणि त्याच वेळी भाऊबंधांनी उठावणी केली होती. चिंगा एवढं मूल आज ना उद्या मरल आणि बुडता हिस्सा मोकळा होईल असं अवताडे म्हणत होते. परंतु त्याच वेळी सखून जगण्याचा निश्चय केला होता. या पोराला मरू द्यायचं नाही. हे मूल आहे तर हे गाव, हे घर, हे शेत, हे सारं आहे. हे मूल मेलं की आपण मरू. भीक मागावी लागेल या गावाला. या घरात क्षणभरही राहता येणार नाही. या शेतावरचा हक्क क्षणात नाहीसा होईल. हे भाऊबंद आपल्याला हाकून देतील अशी भीती वाटून ती जगण्यासाठी धडपडत होते. कसंही करून जगायचं हा एकच विचार ती करीत होती. आणि त्या विचारानं तिचं मन बलिष्ठ केलं होतं. ती मनात म्हणत होती, मी मी मुलाला मरू देणार नाही. थोड्याच दिवसात सखू नवऱ्याचं दुःख विसरली. भावी सुखासाठी भयंकर दुःख तिनं गिळून घेतलं आणि सर्व शक्ती एकवटून ती जगू लागली. 2 वर्षाचा भीमा पाठीशी बांधून ती कष्टाचा डोंगर उलथू लागली. शेताचं सर्व काम करू लागली. ते मूल पाठीला बांधून डोकीवर घागर घेऊन ती पाणी भरीत होती. ती पाठीशी मूल बांधून बाजारात जात होती. तिला त्याचं ओझं होतच नव्हतं. उलट आपलं भवितव्य आपल्या पाठीवर सुरक्षित आहे असं समाधानच तिला वाटत होतं. पुढे भीमा 11 वर्षाचा झाला. तो पोरात खेळू लागला. तेव्हा सखूला धडकीच भरली. कोणीतरी पोराला विष घालील या भीतीनं ती त्याला डोळेआड होऊ देत नव्हती. आणि जर जर का तो नजर चुकून दूर गेला तर ती त्याला घरात आणून बडवीत होती आणि विचारत होती, बोल, जाशील का? आणि भीमा तोंड पसरत नकारार्थी मानेनं नाही म्हणत होता. मेल्या, तू मरणानं मरशील, पण मला किडे पडतील, नरकात जावं लागेल. हे भाऊबंद माझी राग करून कपाळाला फासून बसतील, असं म्हणून ती पुन्हा त्याला मारित होती. नंतर ती शांत होत होती. अगतिकता निवळून तिच्या आईच्या हृदयात मायेचे तरंग उठत होते. ती त्याला पोटाशी धरून हंबरत होती.
अगदी अशा तऱ्हेनं सकून आपल्या भीमाला रडवीत बडवीत वाढवला होता. कुंभार मनासारखी माती आणून ती तुडवून तिंबतो, मग त्या चिखलाचं मनाप्रमाणे गाडगं घडवतो. तसाच त्याने भीमाला मनासारखा घडवला होता. कडव्या शिस्तीचा रंधा फिरवून त्याच्या मनाचे सर्व खुंबार तासून गुळगुळीत केले होते. तर बस म्हटलं की बसत होता, उठ म्हटले की उठत होता. आता भीमा 20 वर्षाचा तरणा गडी झाला होता. नाकी तोंडी तरतरीत दिसत होता, परंतु तो तासून घोळून काढलेल्या लाकडाप्रमाणे सलंग होता. आईच्या कडक शिस्तीत त्याच्या मनावर काळजीची पुटं चढली होती. तो हसताना दिसत नसे, तो फार कमी बोले. त्याच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तर तो फक्त भले एवढेच म्हणे आणि चालू लागले. त्याच्या मनावरचा आईचा दरारा किंचितही कमी झाला नव्हता. तो काम करत म्हणताच कामाला जुंपून घेई आणि पुरं कर म्हणावे तेव्हाच ते पुरं करी. अरे आता दिवस मावळला, पुरं कर की भीमा, असं सखूबाई म्हणताच तू तिच्याकडे मुळीच न पाहता म्हणे, भले मग मगाशीच नाही का सांगायचं. भीमा न बोलता न दमता सर्व शेती करीत होता, परंतु तो स्वभावानं मऊ निपजला होता. रेड्याचं बळ अंगात असून त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. म्हणूनच सखूचा आत्मा जळत होता. पोराच्या उसाड जीवनात आनंद फुलवण्यासाठी ती त्याच्या लग्नाच्या मागे लागली होती. गावोगाव हिंडून नवरी पाहत होती, परंतु मनासारखी नवरी जुळत नव्हती. गोरी देखणी वयात आलेली नवरी असावी म्हणून सखू जीवाचं रान करत होती. अखेर सखू कंटाळून गेली. चैत्र संपत आला होता. त्याच दरम्यान पांढरवाडीची भैरूबाची जत्रा आली आणि सखू पांढरवाडीत जाऊन भैरूबा पुढे उभी राहिली. तिनं हात जोडून त्या देवाला नवस केला, देवा, माझ्या मुलाचं लगीन जुळू दे रे बाबा. मोरच्या वर्षी मुलगा आणि सून ह्यासनी गाठ मारून त्याची वावर जत्रा तुझ्या दारापातूर आणीन. आणि त्याच महिन्यात भीमाचं लग्न जुळलं. पाडळीची नवरी ठरली. सूनही सखूला मनासारखी मिळाली. ती मनात म्हणाली, भैरबा खरं हाय रे, मला पावलासा. भीमाचं लग्न झाल्याने हरणा सासरी आले. तेव्हा भीमा आणि सखू यांच्या जीवनात मोठा चमत्कार घडला. त्यांच्या वृक्ष जीवनात मुगारा आला. विटलेलं भांड घासून स्वच्छ करावं तसा त्यांच्या संसाराला उजाळा आला. सखूच्या डोळ्याचं पारणं फिटलं आणि खडकात पाझर सापडावा तसा भीमाच्या चेहऱ्यावर आनंद फुटला. सखूची सून हरणा फुलाने डवरलेल्या वेलीसारखी दिसत होती. तिचा तो गोरा रंग, हरिणीसारखे डोळे, मोत्यांसारखे स्वच्छ दात, मंजूळ हसणं यानं सारं गाव तारीफ करू लागलं. तेव्हा सखूला अंगावर मुठभर मांस चढल्यासारखं वाटलं. परंतु त्याच वेळी सखूला भैरूबाच्या नवसाची आठवण झाली आणि एकदम तिच्या पुढं पेच निर्माण झाला. देवापुढं आपण काय बोललो याची ती आठवण करू लागली. जर आपण शब्द पाळला नाही तर देव कोपेल आणि पोराचा संसार कडीला जाणार नाही असा विचार ती करीत होती. तेव्हा श्रावण महिना संपत होता. वाऱ्यात एकरूप झालेला पाऊस गावावर वर्षत होता. जीवनाचं रूपच त्यानं बदललं होतं. धरणी हिरवळीनं नववधूचं रूप धारण करून मुसमुसत होती. तिच्या पाठवाच्या पदराप्रमाणे झाडांची पानं फडफडत होती. दारातील मांडवावर लोंबणारी पिवळी कारली तिच्या कानातील झुंब्याची उणीव भरून काढत होती. त्या श्रावणानं सृष्टीचं सौंदर्य द्विगुणित केलं होतं. उत्साह ओसंडत होता. शेतकऱ्यांच्या आशा त्यांच्या समोर फुलत होत्या. ते आता निवांत बसून कष्टाला येणाऱ्या फळाची वाट पाहत होते. भीमालाही काम नव्हतं. त्यातच हरणा आता घरात आली होती. त्याचा आत्मा उगीचच घरात खोटाळत होता. चुलीपुढे हरणाच्या हातातील चुडा खणखणताच तो बावरून हळूच हात पाहत होता. त्याच्या संसाराचं सुख त्याच्या हातात वावरत होतं. परंतु याच वेळी सखूला पेच पडला होता. तिच्या पुढं भैरूबाची उग्र मूर्ती सारखी नसत होती. वावर जत्रा काढायची आहे, उष्टफळ देवाला चालणार नाही. भीमाला आवरला पाहिजे असं तिनं ठरवलं. आणि एकदा भीमाला बाजूला घेऊन ती हळूच म्हणाली, म्या भैरूबाला नवस केला म्हणून तुझं लगीन झालंय. तेव्हा देवाच्या पाया पडल्या वाचून तू हरणाला शिवू नग का बोलू नग, नाहीतर देव कोपल. आय मग देवाच्या कवा पाया पाडायचे? भीमाने विचारलं. आणि सासूबाई बोटावर महिने मोजून म्हणाली, हेऊ सरावण, हेऊ सरावण, आता काय 8 महिने उरलं. ते ऐकून भीमा गंभीरच झाला. खरकन त्याचा चेहरा उतरला.
काही बोलावं म्हणून तो चुळबुळ करू लागला, पण शब्द घशात येऊन थांबले आणि पुढं तो कधीच बोलला नव्हता. तशी त्याची हिंमतच कधी झाली नाही. परंतु त्याच्या चेहऱ्यावरचा भाव एकदम पालटला. अखेर भले म्हणून तो गप्प बसला. पण सखूबाई चिडली. ती डोळे वाटारून म्हणाली, अगं अरे तुझ्या बऱ्यासाठीच म्हणते मी. देव देव वांगाळ हाय, त्याला वावग खपत नसतं, वाटोळच करीन तेव. मग काय करू? भीमानं भीतीयुक्त स्वरात विचारलं आणि त्याला विश्वासात घेत सखू म्हणाली, हे बघ, बायकोच्या अंगाला हात लावू नको का बोलू चालू नको, ही गोष्ट कुणाला सांगू नको. भीमाच्या जीवनात नुकतीच उमलणारी कळी भैरूबाच्या दराऱ्याने एकदम करपली. 8 महिने बायकोशी बोलायचं नाही, हसायचं नाही की तिला शिवायची सुद्धा नाही. ही आईमार्फत देवाची आज्ञा ऐकून तो उदास झाला. झटकन उठून देवळात जाऊन बसला. तो रात्रीच परत आला आणि भाकरी खाऊन पुन्हा परत गेला. त्या दिवसापासून पुन्हा त्या घरात कुंद वातावरण दाटलं. तरंग उठलेल्या पाण्यात रेडा शिरावा तसं झालं. रोज भीमा देवळात जाऊन पडत होता आणि सकाळी परत आला की सखू त्याच्याकडे संशयानं पाहत होती. आई पाहत आहे म्हणून भीमा हरणाकडे पाहण्याची टाळीत होता. या हरणानं पाहताच आजारी माकडाप्रमाणे पापण्या पाडून भुई टोकरीत होता. त्याचा तो अवतार पाहून हरणं जरा बुचकाळ्यातच पडली. एकाएकी घरात झालेला हा बदल हरणाच्या लक्षात येत होता. ती मनातल्या मनात याचा अर्थ लावित होते. घरात माणसं अवघे 3, त्यापैकी या 2 माणसाच्या मनात कसला भेद रचला जात आहे. ती अशी काय आवंदळी आहेत? हे हात रोखून बोलतात, एकमेकांकडे बुजऱ्या दृष्टीने पाहतात, याचा अर्थ काय? याचाच हरणा रोज विचार करीत होती. ते विचारानं ती करपत होती, तेही मनात खुडत होती. 2 महिने तिनं तसंच रेटलं आणि एके दिवशी नवऱ्याला एकांतात गाठून त्या खुम्या वर्तनाचं कारण विचारलं. परंतु त्यावेळीही भीमा काहीच न बोलता गुमान चालता झाला आणि हरणाला त्याचा संताप आला. त्या दिवशी ती खूप रडली. 4 महिन्यात हरणाला त्या घरातील वातावरणाचा वीट आला. आपली काडीभर चूक नसताना ही माणसं असे फटकून का वागतात, ज्यांना आपली गरजच नाही. आता या घरात राहण्यात अर्थ तरी काय आहे? असा विचार करून ते एके दिवशी कुणालाही न सांगता आपल्या माहेरी गेली आणि भीमाची बायको पळाली असा गावभर बाभरा झाला. जो तो सखूबाईला कारण विचारू लागला. तेव्हा मात्र सखू हादरली. ती कुणाशीच काहीही बोलली नाही. हरणा गेली तेव्हा भीमाला वाईट वाटलं. तो मनात चरफडला. त्याला यावेळी किंचित राग आला. पण आई आणि भैरूबा यांच्या 2 उग्र मूर्ती त्याच्या पुढे गपकन आल्या आणि तो गप्प बसला. दुसऱ्या दिवशी सखूबाई भीमाला म्हणाली, भीम्या, आता बसू न ग, पाडळीला जाऊन आपल्या बायकोला घेऊन ये, जा बरं. तसा भीमा उठला आणि पाडळीची वाट चालू लागला. त्याने एका दमात 4 मैल वाट तोडवली आणि भर दुपारी तो सासरवाडीत दाखल झाला. तेव्हा 200 घरांचा तो जमाव भरकन त्याच्या भोवती जमलं आणि त्यांनी क्षणात बाजार भरवला. गावाची इरसाल, बोलकी आणि शहाणी माणसं तयारीने पुढाली. बायका पोरांनी सोपा भरला आणि सर्वांनी मिळून भीमावर सारखा भडीमारा आरंभला. काहून पोरीला बोलत नाही? काय आनेव केलं तिनं? तिच्या पाठीवर कुणी नाही असं वाटतं काय तुम्हासनी? जिकडून तिकडून अशा लडकाऱ्या उठू लागल्या आणि पावसात रेडा खुशाल चरतो तसा भीमा खुशाल ऐकू लागला. त्याला त्याचं काहीच वाटत नव्हतं, कारण त्यानं जन्मभर तसला भडीमार रात्रंदिवस ऐकला होता. लोक नाना प्रश्न विचारित होते. गलका सारखा वाढत होता. एकूण एक माणूस हरणाची बाजू घेऊन भीमाला धमक्या देत होतं. कुणी जाब विचारित होतं. भीमा शांतपणे ऐकत होता. त्यानं आपला चेहरा भलताच मख्ख करून ठेवला होता. मूळच्या अबोल भीमाची त्यावेळी तर वाचाच बसली. परंतु हा मुळीच बोलत नाही हे ते सर्वांना कळून आलं. तेव्हा त्यांना भीमाचा राग आला आणि ते सर्व हळूहळू शांत झाले. डोळे तांबारून सर्वांनी त्यांच्याकडे पाहिले तेव्हा भीमाची मुद्रा निर्विकार दिसत होती. तेव्हा एक म्हातारा भलता चिडला आणि ओरडला, ए पाहुनिया, तू का किवंडा आहेस? भले, मला ऐकू येतंय की. भीमा हळूच उतरला. त्यावेळी हरणा चौकटीत येऊन ऐकू लागली. सर्वांनी नवऱ्याला वेढलेला पाहून तिला त्याची दया आली होती, पण आता ती बोलू शकत नव्हती.
परंतु तो म्हातारा पुन्हा जोरदार आवाज चढून म्हणाला, आमच्या पोरीचं काय चुकलं का? नाही बा, भीमा चटकन उत्तरला. तो दुसरा म्हातारा सरकला. कोणाच्या घरीदारी तरी जाते का? नाही बा, भीमाने ते शब्द पुन्हा उच्चारले. मग तुम्ही पोरी संग बोलत का नाही? त्या दोन म्हाताऱ्यांनी एका सुरात आणि एकदम प्रश्न केला आणि भीमाच्या पुढे बाका प्रसंग येऊ ठेपला. देवाचा नवस, वावर जत्रा यांची त्याला आठवण झाली. तो चुळबुळ करू लागला. चैत्रापर्यंत बायकोशी बोलू नको ही गोष्ट त्याच्या नरड्यात वळवळू लागली. परंतु लगेच हे कुणाला सांगू नको हा आईचा हुकूमही त्याच्या कानात ओरडू लागला आणि तो भयभीत झाला. त्यानं डोळं झाकलं आणि भैरूबा आणि आई अशा दोन उग्र मूर्ती त्याच्या पुढे तरळू लागल्या. त्यामुळे तो पुन्हा गप्प झाला आणि भुई टोकरू लागला. पोरी संग का बोलत नाही त्याचा आमासनी जबाब पाहिजे. बोला. त्या म्हाताऱ्यांनी भीमाच्या पाठीन तगादाच लावला. तेव्हा भीमा कणत म्हणाला, ते आईला ठाव आहे. आईला काय ठाव आहे? तिसरं शहाणं ओरडलं. ते आम्हासनी ठाव नाही. तुमचं म्हणणं काय ते बोला. त्या तिसऱ्या शहाण्याचा तो भयानक चेहऱ्याने बोंदकरलेला आवाज ऐकून भीमाची पाचावर धारण बसले. तो कावराबावरा होऊन सर्वत्र पाहू लागला. ते हरणाला वाईट वाटून तिनं आईला डिवसलं. तेव्हा हरणाची आई म्हणाली, बरं ते जाऊ द्या, आता मोहर काय करायचं ते विचारा. तेव्हा चौथा आवाज उठला, बर मोहर काय करायचं सांगा. ते तुम्हीच सांगा. भीमा केबिलानं चेहरा करून म्हणाला. पण त्याच वेळी पहिल्या म्हाताऱ्याला एकदम चेव आला. तो मान तिरपे करून म्हणाला, आम्ही सांगू. तो बायको सोडतोस का? हो सोडतो की. भीमा हळूच उद्गारला. तसं सर्व लोक फडकले. वातावरण तरकटले. हा उर्मट आडदांड आहे असा त्यांचा पक्का समज झाला. आक्या मोहळाप्रमाणे माणसं चौताळून उठली. शेव दांडगा आहे, द्या दणक, आडवाच बोलतोया, दे सोड चिट्टी. असा एकच गलका झाला. कित्येकांनी तर चढाईच आरंभली. कित्येक एकमेकांना ओढू लागली. तो सर्व प्रकार पाहून भीमाचे थापे आणले. तो भयभीत होऊन पळण्याचा विचार करू लागला. भीक नको पण कुत्र आवर अशी त्याची अवस्था झाली. घरात हरणा रडत होती. भीमा भोळा आहे हे तिला ठाऊक होतं. त्याच्यावर आलेला तो घोर प्रसंग पाहून तिला कापरं भरलं होतं. भीमा ओठावरून जीभ फिरवीत सर्वांच्या तोंडाकडे पाहत होता. इतक्यात एका म्हाताऱ्यानं कुडाची काडी ओढून ती भीमापुढे टाकून म्हणाला, घे ती काडी, दी काडी मोड आणि जा. त्या दंग्यात भीमा गुदमरला होता. जा म्हणताच त्याला धीर आला. काडी मोडून आपण जाऊ शकतो हे लक्षात येताच त्याला आनंद झाला. त्यानं चटकन ती काडी घेऊन मोडली. तसं घरात हरणानं हंबरडा फोडला. मग तो म्हातारा म्हणाला, ही अर्धी काडी घेऊन जा. आता भीमाला हायसं वाटलं. त्यानं ती काडी घेऊन एकदम घर गाठलं. दिवस बुडताना तो घरी पोहोचला तेव्हा सखू त्याचीच वाट पाहत होती. पण जेव्हा तो एकटाच आलेला तिनं पाहिला तेव्हा ती चरकली आणि म्हणाली, भीमा, हरणा कुठं या? भले, सारा गाव मला मारित होता, मरत होतो आज मी. आणि रे काय? सखूबाईनं भयभीत होऊन विचारलं आणि हातातली ती काडी तिच्या पुढे टाकून भीमा म्हणाला, काडी मोडून दिली तवा सुटलोय मी. भीमानं हरणाला काडी मोड दिली हे लक्षात येतात सखूबाई ऊर बडवीत उठली आणि तिनं जोरदार बोंब ठोकली. तसं गाव थरला आणि सखूबाईच्या घराकडे धावला. कोंडीबा डंगारनं ओरडला, सखूबाई काय झालं या? तेव्हा हुंदके देत सखू उतरली, भीमानं काडी मोड दिली व भीमानं हरणाला काडी मोड दिली असं म्हणून ती पुन्हा रडू लागली. तेव्हा जंगम बोलला, अगं पर का? त्या भैरूबाचं मड गेलं, त्याच्या नवसापायी माझी सोन्यावानी सून गेली. असं म्हणून वावर जत्रा, नवस, भीमाला दिलेली ताकीद हे सारं तिनं लोकांना सांगितलं. तेव्हा लोक विचारमग्न झाले. इतक्यात हरणा आणि तिचा बाप दोघं अंगणामध्ये आली. हरणाला पाहताच सखूचा जीव भांड्यात पडला. पण हरणाचा बाप कळला, माझ्या पोरीला काडीमड देऊन जावई पळून आलाय, त्याचं नाव काय? तेव्हा कोंडेबा हसला व म्हणाला, हात भात कमी वारण फाजील हाय, म्हणजे अकल कमी शहाणपण फाजील. तो सखू पुढे झाली. तिने सर्व प्रकार पाहुण्याला सांगितला. तेव्हा पाहुणा सुद्धा एकदम हसू लागला.
हरणं हसत होते, सखू हसत होते, सारा गाव हसत होता. तर मित्रहो, याचबरोबर अण्णाभाऊ साठे लिखित ही काडीमोड कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. कथा आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करत जा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या अशाच नवनवीन कथा मी या चॅनलवरती आपल्याकरिता घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया नवीन कथेसह नवीन व्हिडिओमध्ये आपल्याच कथासरितावर. तोपर्यंत नमस्कार. दौलत मी पाहिली